नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण तुम्हाला थंबनेलवरून तर कळालं असेल की आज मी कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे तुमच्यासोबत. कारण माझ्या ह्या यूट्यूब चॅनलने 500 सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत आणि मी तुमचं मनापासून धन्यवाद करते. कारण तुम्ही खूप जास्त मला सपोर्ट केला आहे थ्रू आउट माय जर्नी. मी तुम्हाला माझी जी जर्नी होती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा मी हे चॅनल सुरू केलं ना तेव्हा एकच विचार मनात होता, आपलं कंटेंट हे ओरिजिनल पाहिजे आणि मनापासूनच पाहिजे, तरच लोक माझ्याशी ह्या यूट्यूब चॅनलशी जोडले जातील. आता मी नवीन होते तर सुरुवातीला खूप चुका झाल्या माझ्याकडून. कारण मला व्हिडिओ एडिट कसं करावं, कोणतं ॲप्स यूज करावं, हे कसं बोलावं, कसं रेकॉर्डिंग करावं, हे माझ्यासाठी सगळं नवीन होतं. पण मी दिवसेंदिवस शिकत राहिले आणि तुम्ही मला सगळ्यांनी खूप साथ दिली ह्या जर्नीमध्ये. आज मी काही छोट्या टिप्स सांगते ज्यामुळं मला मदत झालेली आहे, स्पेशली माझा यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी. तर जी पहिली टिप आहे ना, ती डेली व्हिडिओ अपलोड करणं. काहीही झालं तरी तुमचा डेली एक व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना तो डायरेक्ट अपलोड कधीच नाही करायचा, तो अनलिस्टेड करायचा आणि मगच अपलोड करायचा. कारण जेव्हा तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करताना तर ते अल्गोरिदमला कळतच नाही की तो म्हणजे कळतच नाही की कोणता कंटेंट आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अनलिस्टेड करून ठेवताना 4-5 तासानंतर तो जो पब्लिश करताना त्यानंतर यूट्यूबला कळतं की हा तुमचा कंटेंट आहे. आणि त्यानंतर तुमचं जे म्हणजे काय म्हणतात जो व्हिडिओ आहे ना तो व्हायरल होण्यासाठी मदत होती. आणि माझी जी टिप नंबर 2 आहे ना, ती म्हणजे हॅशटॅग यूज करा. कारण हॅशटॅग यूज करावंच लागतं, म्हणजे करायलाच पाहिजे. तेव्हाच आपला जो व्हिडिओ होता ना तो व्हायरल व्हायला अल्गोरिदमला म्हणजे कळतं की तुम्ही कोणता टॉपिकवर व्हिडिओ केला आहे आणि तो त्या जे स्पेशली जो टॉपिक आहे ना त्या रिलेटेड लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचतो. आता टिप नंबर 3 आहे. बरेच मी पाहिलेले यूट्यूबर्स कमेंट नाही करत, तर हे चूक बिलकुल नका करू. तुम्ही जो पण एक जरी कमेंट आली ना त्या कमेंटला आन्सर नक्की करा. कारण तुमच्या सबस्क्रायबर्स जे पण असतील ना त्यासोबत तुमचा कम्युनिकेशन वाढतो आणि तुमचे सबस्क्रायबर्स ग्रो होण्यासाठी मदत होती. आणि टिप नंबर जी 4th आहे ती खरंच खूप जास्त आणि मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे, पेशन्स ठेवा. कारण जर तुम्ही पेशन्स ठेवला तर तुमचा जो चॅनल आहे तो ग्रो होतो. कारण तुम्हाला जर वाटत असेल की 1-2 व्हिडिओ टाकले आणि लगेच व्हायरल व्हायला पाहिजे, तर जसं काही होत नाही. कारण यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला पेशन्स ठेवणं मस्ट आहे. तर ह्या काही माझ्या टिप्स होत्या ज्या की मी माझ्या चॅनल ग्रो करण्यासाठी मला खूप जास्त हेल्प झालेली आहे. आता मी काही तुम्हाला हे सांगणार आहे, तर तुम्ही जर ह्या टिप्स फॉलो केल्या ना खरंच मंडळी, तर तुमचं चॅनल खरंच ग्रो व्हायला खरंच खूप जास्त मदत मिळेल. माझे प्रत्येक सबस्क्रायबर, व्ह्यूअर आणि सपोर्टचे मनापासून मी आभार व्यक्त करते. तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअरमुळेच मी इथंपर्यंत पोहोचलेले आहे. आणि मला माहिती आहे माझे 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण लवकरच होतील. आणि माझं पुढचं गोलच आहे की माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणे. आणि त्यासाठी मी जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेल, प्रेरणादायक कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आणि युनिक म्हणजे तुम्ही मला खूप सपोर्ट करताल 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी, हे पण मला माहीत आहे. जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. थँक्यू सो मच.